नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवूया काजूची भाजी किंवा त्याला काजू मसाला पण बोलतात। सर्वप्रथम आपण साहित्य बघून घेऊया। काजूच्या भाजीसाठी जो आपण वाटप तयार करणार आहोत, मसाला तयार करणार आहोत, त्याचं आधी साहित्य बघूया। सर्वप्रथम खडा मसाला, तमालपत्र, दालचिनी, मसाला वेलची, 3-4 लवंग, 5-6 काळी मिरी, थोडेसे जिरे, थोडेसे धने, थोडीशी खसखस घेतली आहे, 2 मोठे कांदे रफली चिरून घेतले, 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं घेतलंय आणि हे 10-15 काजू भिजवून घेतले। त्यानंतर थोडी कसुरी मेथी घेतली आहे, 2 चमचे दही घेतले आणि हा रफली 2 मोठे टोमॅटो चिरून घेतले आणि कोथिंबीर घेतली आणि भाजी बनवण्यासाठी एक 30-35 काजू घेतले। मी आता गॅस चालू केला आहे। आता त्याच्यावर एक लोखंडाची कढई ठेवली, त्याच्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे तेल घेते। तेल घेतल्यानंतर स्लो गॅसवरच हे आधी काजू मी तळून घेते। काजू हे साधारण गुलाबी कलर येईपर्यंत तळायचे। एकदम मंद मंद गॅसवर तळायचे, जास्त मोठा गॅस नाही करायचा। हे बघा, हे काजू झाले आता गोल्डन ब्राऊन, ते मी काढून घेते। आता ह्याच तेलामध्ये काळी मिरी, लवंग, वेलची, दालचिनी, जिरे, धने, साधारण 1-2 मिनिटं भाजून झाले की त्याच्यात आपण टाकूया कांदा। कांदा मला लाईट ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेऊया। त्याच्यानंतर लसूण घेतली आहे आणि आल्याची तुकडे, हे पण जरा 1-2 मिनिटं आपण भाजून घेऊया। त्याच्यानंतर टोमॅटो, हा टोमॅटो भाजून झाल्यानंतर त्याच्यात ही थोडी कसुरी मेथी टाकू आणि खसखस आणि थोडीशी कोथिंबीर। हा मसाला आता आपण सगळा थंड झाल्यानंतर वाटून घेऊया। आता त्याच कढईमध्ये आपण भाजी बनवायला घेऊया। सर्वप्रथम मी तेल घेते, तेल घेतल्यानंतर हा जो आपण तयार केलेला मसाला तो घेऊया। याला साधारण 2 ते 3 मिनिटं आपण चांगलं परतून घेऊया।
त्याला बाजूला तेल सुटेपर्यंत. आता हा मसाला चांगला भाजून झाला आहे. त्याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर टाकते परत. ती साधारण 1-2 सेकंद आपण हलवून घेऊया. त्याच्यानंतर थोडीशी हळद, हा गरम मसाला घरी तयार केलेला 2 चमचे, हे लाल तिखट साधारण 2 चमचे. हे परत 1-2 सेकंद आपण चांगला परतवून घेऊया. झाले की कलर येण्यासाठी मी काश्मीरी मिरची पुडी टाकते. आणि 2 चमचे दही. ह्याच्याने भाजीला चांगली टेस्ट येते. हे चांगलं 5-6 सेकंद परतून घेतल्यानंतर साधारण आपण 1 ग्लास पाणी टाकूया. मी जे मिक्सरचं वाटपाचं पाणी उरले ते आधी टाकते. आता भाजीला चांगला कड आलाय. त्याच्यामध्ये आता मी मीठ टाकते. आपल्या चवीनुसार आपण टाकू शकतो. मीठ टाकल्यानंतर आपण 1-2 सेकंद चांगलं त्याला मिक्स करून घेऊया. हे चांगलं मिक्स केल्यानंतर कोथिंबीर टाकूया. आणि हे काजू टाकून 1-5 मिनिटं त्याला शिजू देऊया. आपली काजूची भाजी, काजू मसाला तयार झाला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज मला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट्समध्ये लिहा आणि शेअर करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.